नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरमधील गांदरबलमध्ये झेड मोर बोगद्याचं उद्घाटन केलं। यावेळी त्यांच्यासोबत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते। बोगद्याच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात शांततापूर्ण निवडणुका पार पाडल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले। तसेच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणतात की आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रीनगरमधील कार्यक्रमात तुम्ही म्हणजेच पीएम मोदी यांनी 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या। तुम्ही म्हणाला होता की तुम्ही दिल म्हणजेच मन आणि दिल्लीतील अंतर कमी करण्याचं काम करत आहात आणि हे तुमच्या कामातून सिद्ध झालंय। तुम्ही जम्मू काश्मीरच्या जनतेला सांगितलं होतं की लवकरच निवडणुका होतील आणि लोकांना त्यांच्या मतांद्वारे सरकार निवडण्याची संधी देखील मिळेल। तुम्ही तुमचे शब्द खरे ठरवले आणि 4 महिन्यातच निवडणुका झाल्या, नवे सरकार निवडून आलं आणि मुख्यमंत्री म्हणून मी तुमच्याशी आज बोलत आहे, असंही ओमर अब्दुल्ला यावेळी म्हणाले। उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरातील रामलीला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झालेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामलीलावर अभिषेक केला आहे, तर 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे। परंतु हिंदू पंचांगातील तिथीनुसार यंदाचा वर्धापन सोहळा हा साजरा करण्यात येणार आहे। या दिवशी लाखो राम भक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले। तर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितलं आहे की राम मंदिराच्या उभारणीनंतर मागील वर्षभराच्या कालखंडात देश विदेशातील 3 कोटींहून अधिक भक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले। या मंदिराचे 3 मजले पूर्ण झाले असून सध्या मंदिराच्या शिखराचं काम सुरू असून ते 2 महिन्यात पूर्ण होईल। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर येथील हॉटेलमध्ये एका 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मृत्यूचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। संस्थेच्या एका अधिकाऱ्याने या घटनेची माहिती दिली आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार कोलकाताहून आलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी विद्यार्थ्याच्या खोलीचा दरवाजा उघडला असता त्यांना त्यांच्या मुलाचा मृतदेह खोलीत लटकलेला दिसला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मदिनापूर येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवला होता। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। शॉन मलिक असं या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता। रविवारी त्याचे आई वडील त्याला भेटण्यासाठी आले असता त्यांना त्यांचा मुलगा खोलीत लटकलेल्या अवस्थेत दिसला। दरवाजा ठोठावल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्यानंतर कुटुंबीय आणि संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी मिळून दरवाजा तोडला। त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। IITच्या आझाद हॉलमधील खोली क्रमांक 302 मध्ये शॉन राहत होता। तर मुलाला अशा अवस्थेत पाहून त्यांच्या पालकांनी आरडाओरडा सुरू केला। यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली। जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची आज म्हणजे 13 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे। उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा, जमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न होणार आहे। तर आजपासून ते बुधवारी 26 फेब्रुवारी असं तब्बल 45 दिवस महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आलाय। या कुंभमेळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर प्रयागराज मध्ये आजपासून महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आलाय। जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा देश, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांटो या महिन्याच्या शेवटी भारत दौऱ्यावर येत आहेत। राष्ट्रपती सुबियांटो या वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। तर स्वातंत्र्यानंतर 4थ्यांदा इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनी इथे येत आहेत। तर भारताच्या दौऱ्यानंतर पाकिस्तानचा दौरा करण्याची इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची परंपरा सुबियांटो यांनी खंडित केली आहे। मोदी सरकारची नाराजी ओढवून घेऊ नये म्हणून त्यांनी पाकिस्तान दौरा टाळलाय। पाकिस्तानसाठी हा मोठा झटका आहे, कारण इंडोनेशिया राष्ट्रपती बरोबरच भारत विरोधी सूर काढण्याची तयारी पाकिस्तानने सुरू केली आहे।
तर भारत प्रजासत्ताक दिन दरवर्षी कोणत्या तरी एका देशाच्या प्रमुखाला आमंत्रित करतो. 2024 मध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युअल मॅक्रो प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तर 2023 मध्ये इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल आले होते. आता 2025 मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांटो प्रमुख अतिथी म्हणून येत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांचे नाते अधिकच दृढ होणार आहे एवढं निश्चित. तर या होत्या देश प्रदेशातील महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.